आपल्या या संप्रदायामध्ये, आपल्या परंपरेमध्ये नियमाला अतिशय काय दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. किती साधना केली त्या संख्येला महत्त्व नसून नियमानं किती केली याला आपल्या मोठ्या लोकांनी, महात्म्यांनी, गुरुजनांनी महत्त्व दिलेलं आहे. मग आपल्याला नियम सांगताना त्यांनी काय सांगितलं, असं 8-10 तास काही सांगितलंय का नियम? नाही. काय 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 करायचं सांगितलंय? हरिपाठ करायचं सांगितलंय. संध्या, वारकऱ्याची संध्या हरिपाठ करायचं सांगितलंय. वाचता येत असेल गीता तर कमीत कमी 1 अध्याय, 2 अध्याय, काही श्लोक हे वाचन करायचं आपल्याला काय केलं आहे, सांगितलेलं आहे. काही काकडा ते अभंग आपल्याला हे उच्चारण्याचे काय केले आहेत, सांगितलेले आहेत. पण कसं केलं पाहिजे? नियमपूर्वक केलं पाहिजे. साधनेमध्ये सातत्याला अधिक काय आहे, महत्व आहे. कोणत्याही साधनेमध्ये, मग अशी मी बोलून गेलो, तुम्ही अगदी सुद्धा, पण त्यामध्ये नित्य नियमाने केलेली कामं तीच फलदायी ठरत असतात. आणि अभ्यासाचं देखील तसंच आहे. भरमसाठ अभ्यास केला आणि पुन्हा त्याला आवर्तन केलं नाही की पुढं पाटण मागं सपाट होऊन जातं. म्हणून एक श्लोक आहे प्राचीन शिक्षाशास्त्रामध्ये आलेला की एखादी गोष्ट पाठ करायची असेल तर किती वेळेस ती वाचली पाहिजे. ऊर्ध्वम सहस्राद आमनानम सततम चान्ववेक्षणम, अर्धा श्लोक आपल्याला सांगतो. बस गरिबी हटाव योजना. त्यांनी सांगितलं जी गोष्ट कंठस्थ करायची आणि मरेपर्यंत विसरू नये असं वाटत असेल, तो श्लोक, ती ओवी, तो अभंग समोर ठेवून आपलाच आवाज आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात 1000हून अधिक वेळेस घोकावा. आम्ही म्हणतो आमच्या पाठच होत नाही. किती वेळेस वाचलं? 2-4 वेळेस वाचलं. आपल्या नानाचे होईल का पाठ? आणि हे ज्या काळात सांगितलं त्या काळात ऋषी सांगायला विसरलेले नाही, युग परत्वे याची संख्या दुप्पट करा. बोललेलं कळालं? हे 1000 संख्या कधी सांगितलेली आहे? कृतयुगात. आता कलियुग आहे, त्याला 4 ने गुणायचं. किती वेळेस वाचावं लागेल? ज्याला कोणता श्लोक कंठस्थ करायचा आणि मरेपर्यंत विसरू नये असं वाटत असेल त्याने किती वेळेस घोकायचा? किती? ध्यानात ठेवा, 4000 वेळेस. बरं, घोकून विसरून जायचं का नाही? सततम चान्ववेक्षणम, त्याला पुन्हा पुन्हा पाहत राहणं. मला नित्य नियम सांगायचा आहे. जरी आज एखाद्या ज्ञानेश्वरी पाठ करणारे अनेक साधक आपले गुरुबंधू वगैरे मंडळी असतात, पण पाठांतरानंतर जर दुर्लक्ष झालं तर ते न पाठ केलेल्याच्या बरोबरीला येतात. उलट न पाठ केलेल्याच्या कधी पाठ होतं, पण हा पाठ केलेला असून विसरून जातो. फक्त एवढंच पाठ राहतं, मी पाठ केलेलं होतं. सततम चान्ववेक्षणम, पुन्हा पुन्हा सिंहावलोकन. म्हणजे साधनेमध्ये नित्यतेला, नित्य नियमाला काय आहे, महत्व आहे. नाथ महाराज म्हणतात, जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तया पुरुषोत्तम न विसंबी. ज्यानं हा नियम आपल्या जीवनामध्ये स्वीकारला, महापुरुषांच्या वचनांवरती दृढ विश्वास ठेवून, की गीतेचं नित्य पठन किंवा गीता 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 या अक्षरांचं पुन्हा पुन्हा उच्चारण, त्याला भगवंत विसरणार नाही. आणि